नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, सध्या आपल्या राज्यात देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की खूप मुलांना मुली भेटणं अशक्य झालेलं आहे. तर आपण बरेच ठिकाणी ऐकलं असेल की दोन पुरुषांनी एकत्र येऊन एकच बायको केली. हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असताल, पण ही घटना खरी आहे. तर काय आहे पूर्ण घटना ती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे जो भी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल. तर आतापर्यंत अनेक प्रकरणं तुम्ही बघितली असतील की एका पुरुषाने 2 लग्न केले किंवा एका पुरुषाने 4 लग्न केले, याला फसवलं त्याला फसवलं, असं खूप ठिकाणी ऐकलं असेल. पण 2 पुरुषांनी एक बायको केली हे तर तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असताल. तर एका महिलाने 2 नवरे केले आहेत, अशा घटना झालेली आहे, जिथे 2 पुरुषांनी एकत्र एक बायको केली आणि त्यांना 2 जुळे मुलंसुद्धा झाली आणि ते एकाच घरात असतात आणि दोघं सख्खे भाऊ आहे. 2022मध्ये त्यांचं लग्न झालं, कारण मुलगी भेटत नव्हती. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी सविता नावाच्या मुलीशी दोघं भावांचं लग्न लावून दिलं. तर दोघंही मग लग्न झालं, त्यांचे शारीरिक संबंध चालू झाले. तिच्यासोबत 5 तास शारीरिक संबंध केले, त्यामुळं काय झालं, ती बेशुद्ध झाली. असं कित्येक दिवस चालत राहिलं, पण तिला वाटलं आईवडिलांना तरी कसं सांगावं. ती गुपचूप सहन करत होती. त्यानंतर ती गर्भवती राहिली. तिला 2 जुळे मुले झाली. मुलांना पाहून वाटलं तिला, चला जसं संसार चालू आहे तसं चालवून द्यावं. मुलं मोठी झाली, मोठी पदावर लागली. या जन्मातून दूर घेऊन जाईल, पण असं पाहिलं पण सध्या अशा प्रकारच्या घटना कमी प्रमाणात दिसतात. एकदा पुरुष 2 लग्न करतो, 3 लग्न करतो, या बायकांना फसवतो. अशा घटना खूप घडलेल्या आहेत. पण 2 पुरुषांनी एकच बायको केली, त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटत होतं. सगळीकडे ही चर्चा चालू होती. अन्यथा मारामारी, गोंधळ असे वेगळे प्रकरणं आपल्याला तर बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटतात किंवा बघायला सुद्धा भेटतात. तर कोणाचा भावना दुखवण्याचं आपला उद्देश नाही आहे, पण ही घटना खरी झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं या स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.